षटकातील शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवर जर का विचार केला, गोलंदाजी मार्कवर सागरला पाहतोय. स्ट्राइक एंड फलंदाज रोहन. 6 चेंडू, धावफलकावरती 26 धावा पाहतोय. या षटकाचा विचार केला तर 10+ धावा जमवणं गरजेचं असेल कोशाणी संघाला या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होईल. इथे देखील चांगला चेंडू अक्रॉस द लाईन, नक्कीच फाईनला मारायचा होता चेंडू. डॉट डिलिव्हरी इथे पाहायला मिळेल. शेवटची 5 चेंडू शिल्लक आहेत. 26 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय कोशाणे संघाचं. इथे देखील चांगला चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट डिलिव्हरी इथे पाहतोय. चांगली गोलंदाजी सागर याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि महत्वाचं षटक. ज्या षटकामध्ये धावा येण्याची खूपच गरज असते संघाला, त्या षटकामध्ये डॉट, 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 4 चेंडू पाहूया. तिसरा चेंडू आणि इथे फाईन लेगला पुन्हा एकदा मारायचा होता, परंतु पुन्हा एकदा बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट या षटकामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी देखील सागरच्या माध्यमातून. जर का विचार केला, रोहनला रोखलंय. अवघ्या 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय कोशाणे संघाच्या. इथे देखील पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. मेडन ओव्हर होईल का हे देखील पाहणं गरजेचं, कारण 4 चेंडू डॉट. इथे गोलंदाजी मार्कवर सागरला पाहतोय. चांगली गोलंदाजी. रोहनला इथे मात्र वारंवार चकवलं जातंय. इथे देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा 5वा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जवळपास सागर याची. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. आणि पुन्हा एकदा शेवटचा चेंडू देखील डॉट. आणि या दरम्यान आपण आजच्या दिवसातील पहिलं मेडन ओव्हर पाहतोय. ते देखील गोलंदाज सागर याच्या माध्यमातून. 27 धावसंख्येचं टार्गेट असेल. उर्वरित 24 चेंडू आणि 27 धावसंख्येचं टार्गेट आहे.